जाऊन आली नाश्त्यासाठी, अजून यायला नव्हत्या. कुठे गेलत्या बाप्पा? बोलून नाही नेलं. काय झालं तुम्हाला आज? अगो बोलतच नाही मी तिच्या संगत. बोलते तिने शहाणपणा शिकवते, मला जास्त शिकवते ना, बोलतच नाही. मी माईवाली दाखवून देतो इले. हे मला मॅड समजून आली ना. थांब, मी माय गुन्हा सोडत नाही, बोलत नाही. काय झालं तुम्हाला? कोण एवढा राग भरले बाप्पा? काय झालं एवढं? काय झालं एवढं? काय बोलली बाप्पा मी? बाय ना भरले असन बुडीचे कान, म्हणून नाही बोलणारी. लयवेळची बाहेर गेली ती, बाहेरून आली तेव्हापासूनच बोलून नेली. हा बाय ना सोय कान फुकलीचे. लय बाया जात आहे. काय म्हटलं मी बुडीचं? काहीच नाही म्हटलं बाप्पा बाहेर. असं काय झालं तर बाहेर वेळ कशा आहे तर लोकांच्या घरात भांडणच लावते ते. बाई बाई चुकलं असन तर माफ करा बाप्पा. बोलण्यात गेलं असन तर आडवं तिडवं माफ करा मला. ते माफ कर म्हणते, करून दे बाप्पा. काय करतो रुसून आपली सून आपलं सारं कुठे बसतो. जो दे बाईच्या मागं लागायला पुढे बाय बाय बातच लावून देते. बोल तिच्या संग तशी करू नको. काहीच नाही, ती गोष्ट ऐकून आली. काहीच नाही झालं. काय माफी मागा लागते मला? जो दे काही नाही. असं मी बाहेर गेली तर बसली, डोकं दुखून आलो माय म्हणून बोलली नाही मी त्या संगत. नाही तुम्ही खोट्याच बोलून आल्या. तुम्ही खोट्या बोलून आला. काहीतरी तुम्हाला बाहेर गेल्या, तुम्ही लयपर्यंत घरी नव्हत्या. काहीतरी कोणातरी काहीतरी सांगितलं तुम्हाला. तुम्ही चांगलं बोलून नाही आलते माझ्या संगत. कोण नाही बोलल्या? नाही तर तुम्ही बाहेर जायच्या आधी चांगले बोलले माझ्या संगत. आता कोण नाही बोलल्या मग? बोलूशा वाटलं हो बाई. जाऊ दे गोष्ट नाही बोलली बाप्पा मी. चुकलं माय चुकलं. तू टेन्शन नको. झालं का तुझे कामं झाले का? काय काय केलं त्या? असं करू लागतं तुला कामं. करू लागू का? स्वयंपाक केला का त्या? तुमचं डोकं दुखून आलं म्हणते ना. जाऊ दे, मिस करतो, बात करतो. काय जे मी त्या बायकेच्या मतानं ऐकून माय सुनीचं एक घरात स्वतःच्या घरात भांडण लावून घेतो. ती फालतू बाई कोणाचं ऐकायला नाही बुड्डा बतस. माय सून काही एवढी अजत नाही. बाई सांगे असं बाई मला ते. बरं झालं ऐकलं नाही तिचं. बरं माय सुनीनं मला माफी मागितली. माय गलत फॅमी सुटली बाई. बरं झालं. लय होती ना बाई अंगभर कामं करू लागतो ना मी. काय होते दुखतच असते. आता डोकं काय नेहमी दुखतेस माय. तुला तर माहित आहे ऍसिडिटी होत राहते म्हणून मला. नाही आजचे दिवस रोज द्या करतो मी. बाबू कुठे गेला आपला? तुम्हाला बाबू दिसला का? किती वेळ दिसलाच नाही मला. कुठे गेला तर गेला बाप्पाच्या मागं खेळत. बाप्पाचं लक्ष होतं दुकानात नेलं वाटते त्यानं. दुकानातून काही घेऊन दिलं त्यानं. मला दिसला तो, पण खेळायला गेला असं मित्राच्या घरी. आता बरं झाला तुम्हाला दिसलं, नाही तर मला अजून बाहेर जायला लागलं असतं. आणि त्या लेकराला पाच बसान. मग त्याच्यात अजून माझ्या अर्धा तास गेला. कोणी मग गेलं म्हणजे कोणी बोलते ना दोन शब्द, मग बोलाच लागते. म्हणून मग बरं झालं तुम्ही. मी काही जात नाही तर तुम्ही जाऊन पाहिजे. मी जात स्वयंपाक करतो. 5-10 मिनिटात आला नाही तर तुम्ही जाऊन पाहिजा. हो बाई मी जाऊन पाहिजे. तू स्वतःच्या घरात तमाशे लावून घेणं बाई. बाईच्या म्हणता ना चुकी केली बाप्पा. फालतू चांगली आहे हो मैसून. बुडीजे कारण फुगवले वसत. काल काहीतरी मी गोष्ट लावू नये काय म्हणून असं तिची जळली. वल्ली अळकट आहे ती तशी. तिले दुसऱ्याच्या घरात लावायचे भांडणं सवयच आहे. थांब म्हणा तिले. ते लय माझ्यासोबत हे करून आली ना, खेटे घेऊन आली. सांगतो तिले दुसऱ्याच्या घरात तिले जास्त इंटरेस्ट आहे. तसाही पण अगो थुत्रायची लय बदमाश आहे तशी पण. ते ना मला त्या संगत काम होतं इकडे. असं कोणतं काम पडलं तुम्हाला? आईच्या घरापाशी म्हणते एक पोरगी लग्नाला आहे म्हणते. माझ्या भावाच्या पोराले होय. सांग न तिचं नाव आहे बाई चंपे आहे बाई. ते पोरगी आहे म्हणते लग्नाला. काय शिकली आहे तर लय शिकली आहे म्हणते बाप्पा. पण तुमच्या भावाचं पोरग काय शिकला आहे त्याच्यावर माहित पडत. मग मी फोन करून पाहिजे माझ्या आईले. मग माझी आई सांगते काय शिकली आहे बा म्हणून. तर जा तुम्ही त्याचा बायोडाटा माझ्या नंबरवर पाठवून द्या. मग मी बरोबर माझ्या बाबाला पाठवतो. माझ्या बाबा मग तिच्या घरी घेऊन जाते. मग माहित पडते काय शिकलाय काय नाही. मग ते बोलावते का नाही बोलावत पाहू मग आपण. माया भावाचं पोरग कमी शिकलं आहे पण त्याच्यापाशी बमिस्टेड आहे म्हणून म्हणाली करत असन तर बा पाहू मग आपण. असं होय. त्याला चांगल्या घरची शिकली सवरली पोरगी पाहिजे म्हणते. पण माझ्या भावाचं पोरग कमी शिकलं आहे. काय माहित आता माहित पडत. पण तिला शिकलंच पोरग लागत ना. पण तू पाठवून दे बायोडाटा. म्हणजे मग माझ्या बाबाला घेऊन पाठवायच्या आधी कसं पाहिजे काय पाहिजे पोरग विचारून घ्यायला लावून. मग आपण पाहू. मग त्यानं बोलावलं तर चालले जा. माझ्या भावाच्या पोराची गॅरंटी कोणी देते? 1 नंबर पोरगा आहे म्हटलं. असं पोरग भेटतही नाही म्हटलं. त्याला शिकली पाहिजे म्हणून. आता नाही तर काही आमचं एवढं हे नव्हतं. नाही तर केली असती कोणची पण. अशी कशी इस्टेट आहे काय काय आहे बाप्पा? तुमच्या भावाच्या घरी किती एकर शेती आहे? 20 एकर जमीन आहे बाई. भाड्यानं गाड्या जाते त्याच्या. 4 व्हीलर ट्रक जाते. लय मोठे ट्रक आहे 2-3 त्याच्यापाशी.
ठेक्यावर आहे त्याचे ट्रक, ठेके असते नाही आहे, रेती न्यायचे गिट्टी न्यायचे हे काम करते ते ट्रक. असे जाते बा त्याचे ट्रक. पाहिजे असेल तर पहा बा, जर श्रीमंत द्यायचं घरच किती मोठं आहे. पण पाहून घ्या मग पोरग पुरीवाल्याला तुम्ही जोर द्या मग. आता त्याच्यावर आहे बाई, काय बनते तर पाहू आता समोरची बात. हो ते गोष्ट खरी आहे. आता समोरचं पाहू काय आहे काय नाही तर मग अजून मागची बुडी बाप्पा कुठे गेली म्हणून हिंडाले आणि कल आहे माझ्या घरी भांडणं तमाशे करते मागची बुडी. हो जाय बाप्पा, भांडण झाल्यापेक्षा तेच विचारायचं होतं म्हणून मी थांबली. तर नाही तर काही थांबत नव्हती हो बाई. आहे म्हणे चांगली पोरगी आहे म्हणे, मी असं ऐकलं म्हणून मग गेली विचारून पाहतो. म्हटलं मीनाच्या आईच्या घरापाशी आहे तर. हा हा विचारच लागते ना, विचारल्याशिवाय कसं बिन विचारच लागते. असं पाहिजे ना, तिले हिंडाले मार आणले, घरातला पसारा उचलाले नाही पाहिजे. मार घरात घन घन झालं तर म्हटलं तर भांडण करते म्हणते, निरा बाहेर जाते काय कामा राहते बिचारीले काय नाही तर बोललं तर माझ्यासारखीचं तोंड दिसते. कधी पाहिलं का ते आहे ना स्वभाव, कायच करावं काय नाही तर घरातले कामं टाकून देते हिंडायला जाते. आता काही इले आज कामच आहे काय, गेली हिंडाले. शाईने आणायचे बोलणं येते तिले, लढून पडून खरी होते. काय करावं तर कोणापाशी सांगताही नाही येत. तोंड दिसते पोराले बायकोची येते काय करा तर बुड्याला येते. बुडकं तर कसं भाग घेत नाही माईकडून. बुड्याले शानपणा शिकवते निरा मले. त्या बुड्याला सुनीचीच येते, सुनच आहे प्यारी बुड्याले. हा तू बदमाशच आहे म्हणते, मला बदमाश ठरवलं आहे घरातल्या येणं. काय माहित आता बुडी उभी आहे बाई, कारण काय नाही वरात फालतूच बाहेर गेली. 5 मिनिटापुरती बाहेर गेली पण हिच्या बात डोक्यात बसते बाहेर गेली काय मी. आता गुच्चाप झाला गण बाई, गुच्चाप झाला गण, दिसली नाही पाहिजे बाप्पा मी, नाही तर तांडोस म्हणते बाप्पा. काय करावं तर काही म्हणावं नाही, काही म्हटलं तर आपल्यावर जाऊ दे. काय करतो बोलाले नाही पुढं, आपणच वायशी ठरलाय जाऊ दे. घरात तर माझी सासूच बोलते, माझ्या सासराईने बोलत, माझ्या नवऱ्याने बोलत, हिचंच काय डोक्यावर बसली म्हणून मी जाऊ दे. बुडी तर काहीच नाही म्हटलं. बुडीनं काय चालू आहे तर बुडीच्या मनात काय काय वरात नाही. जाय जाय शाईने आव्हानाची जाय, काहीच नाही म्हणत मी तुले. कोण नाही म्हटलं बुडीनं फरक पडला ते हिच्या बाबा माईकडून भाग घेतला म्हणून. बुड्यानं माईच्या बाबानं घेतला ना भाग म्हणून फरक पडला, नाही तर लय टरटर करे बुडी. हे ना म्हणा घे ना करशील टरटर. आता मी नाही ऐकत, मी ऐकत नव्हती म्हटलं असतं ना, पण धाक दुखती माझी जीवाले. म्हणून काय बाई बुडी, म्हणून काय बुडी, असं झालं ते. सुनबाई मला नाही का चंदाचा फोन देवा करून दे बरं. मला लय दिवसाची आठवण राहिली तिची, लय दिवसाला ती नाही केला नाही, म्याही नाही केला. करून दे बरं. 5-10 मिनिटाच्या आधीच बोलली तुम्ही, वरतच नंबर आहे दाबा लावून घ्या. काय काय मग लावतो मी.